नाही. दार उघड ना. मी नाही उघडणार दरवाजा. आणि काय मी दरवाजा बंद केला तरी तू आत येऊ शकतेस ना, कारण तू खरी नाहीच आहेस. खरी नाहीये? काय डोकं बिकं फिरलंय काय तुझं? आदित्य, ए आदित्य, बंद दरवाजातून आत याला भूत आहे का मी? हा, उघड ना दार. हे अगं तू खरं चाललीस इथे? खोटं खोटं जाता येतं का कुठे? अरे पण असं सहज जायला हे काय मरीन ड्राईव्ह आहे का? दापोली आहे, दापोली. दापोली माहितीये मला. मी इथे येण्यासाठी इतकी मेहनत घेतलीये ना की दापोली हे नाव मी माझ्या आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. पण दापोलीत आलीयस कशाला? काय करतेस इथे तू? नाही करत काहीच नाहीये, पण करणार आहे. काय करणार आहेस आता? अगं सांग ना, का आलीयस तू इथे? मी तुझं लग्न मोडायला आलीये इथे. हे बघ सई, तू जर माझं लग्न मोडलंस ना तर मी तुझ्याशी असलेले सगळे संबंध तोडून टाकेन, कायमचे. अगं सांग ना, कशाला आलीयस इथे? मी तुझं लग्न जुळवायला आलीये इथे. मी प्रॉमिस केलं होतं ना तुला. कसलं प्रॉमिस? कुठलं प्रॉमिस? कसला टोणगा आहेस रे तू? विसरलास ना? मी तुला बोलले होते ना की मी तुझ्यासाठी परफेक्ट मारकुटी म्हैस शोधेन म्हणून. पण आता म्हैस तर शोधली आहे दादा मामांनी, आणि ती म्हैस परफेक्ट आहे की नाही हे मी ठरवणार. आणि मी हे ठरवलं की तू लग्न ठरव हवं तर तिच्याशी. हे खूप कॉम्प्लिकेटेड होतं यार. आय नो, पण हेच सगळे कॉम्प्लिकेशन सोडवायला, हे प्रॉब्लेम्स दूर करायला आलीये मी इथे. प्रॉब्लेम्स वाढतायत तुझ्यामुळे सई. हे बघ, तर दादा मामा हा दादा मामा, हा अरे पोचलो ना दापोलीला. दापोलीच्या वाड्यातही पोचलो. छान छान आहे रे घर. आणि हो एकटाच. काय करतेस? काय? नाही एकटाच आहे. नाही अगं कुणाला घुस घुस शिरले ना घरात, तिच्याशी बोलतोय. जाग घुस, जाग. थाड थाड. हा जातो, रगा काकालाही भेटायला जातोय मी नंतर. हो रे हो, ते आधी देवळात जाईन, नमस्कार करेन आणि मग जाईन त्याला आणि मेघनाला सरप्राईज द्यायला. हो चालेल. हा बाय. मी जातो. मी नाही, आपण. मी पण येते. सई प्लीज प्लीज नको. मी तुला तिथे जाण्यापासून अजिबात थांबवणार नाही आदित्य. मी फक्त तुझं लग्न थांबवणार आहे. दादा फुलं घ्या ना. नको ताई, असू दे. सॉरी. अहो असं काय करताय? पहिल्यांदा चालात ना वहिनीना घेऊन. वहिनी तुम्ही तरी घ्या ना, तुमच्या संसाराला आशीर्वाद मिळतील. हे बघा ताई, चाफ्याची फुलं आहेत? हो आहेत ना. किती देऊ? सगळी द्या. वहिनी एकदम जागृत देवस्थान आहे हे. या मंदिराच्या प्रत्येक पायरीवर एक फुल वाहिलत ना की मनातली कुठलीही इच्छा पूर्ण होते. कुठलीही? हो, एकदा परीक्षा देऊन तर बघा. हे तर सोपं आहे. आत्ता वाहते फुलं. 3च तर पायऱ्या आहेत. अहो ह्या 3 नाहीत, त्या खालून येणाऱ्या 101 पायऱ्या आहेत. ए अगं कुठे?
मी परीक्षा द्यायला चालली आहे. तू कधीपासून एवढी श्रद्धाळू झालीस ग? श्रद्धाळू असं नाही, पण मला जे मनापासून करावंसं वाटतं ना ते मी मनापासून करतेच. आणि आज मला मनापासून काहीतरी मागायचंय. काय मागणार आहेस? ते मी तुला का सांगू? जरा मूर्ख आहेस का? केवढं उन्हे बघतीयस ना, आणि त्यात हे असं चपला न घालता या पायऱ्या चढणं सोपं नसतं. त्यात 101 पायऱ्या तू उतरणार आणि मग परत चढणार, पोळतील तुझे पाय. शमशेर सिंग कभी हार नाही मानता. तू एक काम कर, तू आतमध्ये जाऊन तुझी देवाबरोबरची मीटिंग उरकून घे. तोपर्यंत मी स्टेप बाय स्टेप माझी टेस्ट पूर्ण करते. सई, गणनान्त गणपति महे कविंगो विनाम साधो नम सहिजन सविशास जन्मना सप्त्रैर्वाजे भरते सदान्विहि देवानाय पितरं वासन्ता ब्रह्मणस्पतिं. काय झालं? मॅडम बाहेर थांबलेत वाटतं. नाही थांबली नाहीये, इच्छापूर्तीची परीक्षा देते ती. वा, मुंबईची असून भलतीच जिद्दी आहे मुलगी. हट्टी पण आहे. हट्ट बाईने करायचा नाही तर कुणी करायचा? पण त्या हट्टाचा त्रास आपल्याला होतो ना, तो आपण गोड मानायचा. पण आज तिला त्रास होणार आहे. इच्छा प्रबळ असेल तर त्रास होत नाही. अशी काय इच्छा आहे तिच्या मनात तेच कळत नाहीये. स्त्रियांच्या मनातलं तर देवालाही कळलं नाहीये. पण मला आज कळायला हवंय. कळेल हो, हळूहळू सगळं कळत जातं. यालाच तर संसार म्हणतात. अहो, घे, केलं तुझं 101 पायऱ्यांचं चॅलेंज कम्प्लीट. दिली तुझी परीक्षा. आता माझ्या मनात काय ते तुला माहितीच आहे, त्यामुळे ती इच्छा पटापट पूर्ण कर. हे बघ, मी तुझ्याकडे सारखं सारखं काही मागत नाही, पण आज ही एकच छोटीशी गोष्ट करायला सांगते. आदित्य आणि मेघनाचं लग्न मोड. मोड म्हणजे त्यांचं लग्न जुळूच देऊ नकोस. एवढं कर फक्त माझ्यासाठी. बाकी पुढचं सगळं मी मॅनेज करेन. आय विल टेक केअर. हा, तू तेवढंच कर फक्त. प्लीज 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 तेव्हा तेवढंच कर, तेवढंच कर प्लीज. ताई, देणगी देणार का मंदिरासाठी? मनातली इच्छा पूर्ण होईल? नाही ते माहित नाही, पण आमची इच्छा मात्र पूर्ण होईल. म्हणजे मंदिराजवळ फुलांची झाडं लावायचं काम चालू केलंय. तुम्ही देणगी दिलीत तर काम लवकर पूर्ण होईल. एक मिनिट, हे घ्या. 2000 कमी आहे? खूप जास्त आहेत. एवढे कोणी देत नाही. अहो असू द्या. त्या बागेमध्ये ना छान रातराणीची आणि चाफ्याची झाडं लावा आमच्या दोघांकडून. ताई, तुमचं नाव काय? सई. आणि ते तुमच्यासोबत आलेत त्यांचं? आदित्य. आदित्य कश्यप. ओके ताई, तुम्ही आज जाऊन या. तोपर्यंत मी पावती बनवतो. थँक्यू. हळू. बस बस बस, थांब थांब थांब. अजून एकही पाऊल टाकायचं नाही. अरे ही काय मेहमान नवाजी आहे रे. मगाशी पण आत येऊ दिलं नाही, आता पण येऊ देत. बस आणि चपला काढ.
ही कसली भांडी कुंडी घेऊन आलास? काय आहे? बघू ए ए आदित्य, अरे शांत बस. आदित्य रे, काय करतोय तू? याच्यात ठेव. आदित्य रे, तू का करतोयस हे सगळं? मी केलं असतं तेवढं सहन. काही तुला सहन करायला लागलं असं तर ते मला सहन झालं नसतं ना. आदित्य, प्लीज तू हे सगळं करत जाऊ नकोस ना. इतर वेळेस मला वाटेल ते करायला लावतोस तेव्हा चालतं. नाही तर मी आपण काहीतरी करतो त्रास होतोय. न मागता मिळालेल्या गोष्टींमध्ये आनंद शोधता यायला हवा. पण एखादी गोष्ट मागून मिळाली तरी चालेल मला. प्लीज असं काही मागू नकोस जे मला तुला देता येणार नाही. जेवण? आदित्य, मला ना सॉलिड भूक लागली. आपण कुठेतरी जाऊन जेवून येऊया का? नाहीतर एक काम करूया, आपण घरातच काहीतरी कुक करूया. मी कुक करते. स्वयंपाक हा. या घरात आता खरंच तू काहीतरी अशक्य मागतेस बरं का माझ्याकडे. का? का? ये जपू ना. आदित्य, अरे इथे चूल आहे. मी ना फर्स्ट टाइम पाहते अशी रिअल वाली चूल. भारी आहे हे सगळं. ए आदित्य, अरे इथे डाळ आणि तांदूळ पण आहे. आपण वरण भात करून खाऊ शकतो. आणि वरण भात तर येतच मला. अगं तुला येत असेल वरण भात, पण इथं कुकर कुठे आहे? आणि ते कुकर असताना तरी चुलीवरती जेवण बनवणं एवढं सोपं नाही. अगं अवघड असतं ते. सोपं नाहीये पण इम्पॉसिबल तर नाहीये ना. चूल पेटवली की झालं. अगं तसं नसतं. आधी ती शेणाने सारवून घ्यावी लागते. मग त्याच्या भोवती रांगोळी काढून हळद कुंकू वाहून त्याची पूजा करावी लागते. मग चूल पेटवता येते. एवढंच ना? तेवढंच नाही ग. तुझे ते डाळ आणि तांदूळ ते नीट शिजवायला खळखळ उकळावे लागतात. आणि एकदा ते उकळायला लागली की ती चूल तशीच पेटती राहावी म्हणून सारखं फुंकणीने फुंकर मारावी लागते. हे आणि खूप गोष्टी असतात अगं त्याच्यात सही. त्यापेक्षा मी एक काम करतो. मी गावात जातो आणि आपल्या दोघांसाठी काहीतरी जेवणाची सोय करतो. आदित्य, मी जर कधी एकटी पडले तर तू माझ्याकडे पाठ फिरवून निघून जाशील? हा काय प्रश्न आहे? नाही सांग ना. तू मला एकटीला सोडून निघून जाशील? नाही जाणार, माहितीये मला. तसंच या घराचं पण आहे. बिचारा एकटं पडलं होतं. माणसांची सवय तुटली होती घराची. पण आज आपण फायनली इथे आलोय. मग त्याच्याकडे पाठ फिरून असं निघून गेलो तर त्याला वाईट नाही का वाटणार? मी सगळं करेन या घरासाठी आणि आपल्यासाठी. तू फक्त जाऊन लाकडं तोडून आण.
सई तुला खरंच जमणार आहे काय? अरे जमेल जमेल, जमवेन मी. जमवण्यासाठी तर आली आहे इथपर्यंत. मी फक्त मेघनाशी माझं लग्न जमवायला आलोय. हे आदित्य, हा त्या असं का म्हणाले की इथे वीज पडते म्हणून? आता पुढे पावसाळा चालू आहे. अगं वीज पडते, वीज जाते म्हणत होत्या त्या. इलेक्ट्रिसिटी. इथे लाईट जातात. मग मी नाही राहू शकणार इथे. मला अंधाराची जाम भीती वाटते. अरे शमशेर सिंग, इतना झुंजार आदमी हो के अंधार से घाबरता है? झालं तुझं. आता तू जीव नाही घेणार आहेस की मला चिडवूनच पोट भरलंय तुझं? नाही आहे थोडी जागा. आदित्य, कसं झालंय वरण भात? बरं आहे. बरं आहे. ओ सॉरी सॉरी, मला वाटलं तुमचं नाव आदित्य आहे, पण आता कळलं तुमचं नाव दादा मामा आहे. ए, माझ्या मामांची मस्करी नाही बरं का करायची. मग माझ्या वरण भाताला बरं वगैरे नाही म्हणायचं. मला दादा मामांसारखी नाही, आदित्य सारखी रिॲक्शन हवी आहे. वाईट झालं असेल तर वाईट म्हण. चांगला झालाय. खा बघ. खरंच छान झालं रे. मॅडमच्या हाताला चव आहे. हाताचं माहिती नाही, पण इथल्या पाण्याला ना काहीतरी वेगळीच चव आहे. आणि फक्त पाण्याला नाही, या सगळ्या गावातच काहीतरी एक वेगळीच गंमत आहे. आणि हे घर, या घरात तर जादू आहे, जादू. काय काय पाहिलं असेल ना या घराने. कित्येक आनंदाचे क्षण पाहिले असतील, कित्येक माणसांना सांभाळलं असेल. ए आदित्य, तुझे मामा सुद्धा याच घरात लहानाचे मोठे झाले असतील ना. इथेच कुठेतरी बंधू मामा आणि भाई मामा भांडले असतील, आणि दादा मामांची चिडचिड आणि इतरांची भांडणं आपण इथेच कुठेतरी सोडवली असतील. आणि तुझी आई वंदना काकू, त्यांचा सुद्धा जन्म इथेच झाला असेल ना. इथेच कुठेतरी खेळल्या असतील, बागडल्या असतील त्या. इथल्या प्रत्येक गोष्टीला, भिंतींना स्पर्श झाला असेल त्यांचा. आणि त्या भिंतींना, त्या वस्तूंना अजूनही वास असेल, रंग असेल त्यांचा. हो ना. मी चाले. अरे कुठे? मनापासून शोधलं की सापडतच, आता तूच म्हणाला होतास ना. मग मी आज शोधणार. वंदना काकूंच्या आठवणी या घराने जपून ठेवल्या असणार. आणि मला खात्री आहे, मला त्यांची एखादी आठवण नक्की या घरात सापडेल. मी आलेच. अगं आदित्य, आदित्य, काय 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 झालं? काय काय? हे बघ. ए आदित्य, आपण ना इथेच राहूया कायमचे. आता या घराला परत एकटं नाही सोडायचं. तुझ्या आप्पांनी, मामांनी आणि आईनी ज्या आठवणी तयार केल्या आहेत ना इथे, तशाच नव्या आठवणी आपण तयार करायच्या. या रांगोळीत आपण मिळून रंग भरूया. आपण ना सगळं सोडून इथे येऊन राहायचं. नोकरी वगैरे काही करायची नाही पोटापाण्यासाठी, शेती करायची आणि गरजेचं तेवढंच पिकवायचं आणि खायचं. आणि बाकी खर्च भागवण्यासाठी नारळी पोफळीच्या बागा आहेच आहेत. तू रोज सकाळी उठायच्या आधी मी मस्त पाणी गरम करून ठेवेन. मग तू उठलास की मी गाईचं असं फ्रेश फ्रेश दूध काढून देईन तुला.
मग तू कामाला शेतावर जाशील, त्यानंतर मी जेवण घेऊन दुपारी शेतावर येईन. मग आधी तू खा, नंतर मी खाईन, मग नंतर बागेत जाऊन येईन मी आपल्या. मग घरी आल्यावर देवासमोर दिवा लावेन, शुभंकरोती सुद्धा म्हणेन. मग तू घरी आलास ना परत की मी जेवणाची तयारी सुरू करेन. मग त्यानंतर मस्त पोटभर जेवून घेऊ आपण आणि बाहेरच्या अंगणात जाऊ आणि चांदण्यांकडे बघत बघत शांत झोपून जाऊ. मग पुन्हा नवीन दिवस उजाडेल, पुन्हा नवीन गोष्ट सुरू होईल. फक्त एकच प्रॉब्लेम आहे, आम्हाला इथं राहिलेलं नाही चालणार. आम्हाला म्हणजे मला आणि मेघनाला. तिला मुंबईमध्ये जाऊन नोकरी करायची आहे, त्यामुळे आम्ही नाही इथं राहू शकणार. आम्हीच नसलो तर तू कशी इथं एकटी राहणार ना. काय झालं? खूप स्वप्न पाहिली. आता झोपायची वेळ झालीये, मला खूप झोप आलीये. काय 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 बघत होतास? कुठं काय नाही. तू बघत होतास हे माहितीये मला. काय बघत होतास ते सांग. ते काय? ते केस. केस पहिल्यांदाच बघतोयस का? नाही तसं नाही, असे पहिल्यांदाच बघतोय. असे म्हणजे? तू बांधून ठेव ना. का? मला असेच आवडतात. पण भिजलेत ना ते. आंघोळ केल्यावर भिजणारच ना. मग पुसून तरी टाक ना. का पण? माझे केस पुसायचे की नाही पुसायचे ते मी बघेन. तुला काय त्रास होतोय? होतोय. काय होतोय? त्रास. तेच तर विचारते ना, काय त्रास होतोय? जेव्हा तुझ्या सई, प्लीज तुझे केस कधीच कापू नकोस ना. हा दादा मामा. ऐक, रघ्या आणि मेघना गावात पोचलेत. त्यांना सरप्राईज द्यायची तुझी वेळ झालेली आहे. हो ठीक आहे दादा, निघतोस. काय लाजो? ढल गई रात हो गया दिन, अब तुम्हें रहना होगा आदित्य के बिन. म्हणजे अगं नवीन दिवस उगवला. कालची रात्र संपली, रात्री पाहिलेली स्वप्न सुद्धा संपली आणि तुझी आदित्य बरोबर राहण्याची वेळ सुद्धा संपली. नाही नाही, असं काही नाहीये. वेळ आहे, वेळ आहे माझ्याकडे सुद्धा आणि त्याच्याकडे सुद्धा. त्याच्याकडे वेळ आहेच ग. त्याच्याकडे त्याचा वेळ आहे, त्याचं आयुष्य आहे, त्याच्याकडे मेघना सुद्धा आहे. पण तुझ्याकडे काय? तू उगाचच माझ्या डोक्यात काहीतरी भरवू नकोस. तू प्लीज प्लीज थांब. मी थांबेन, पण आदित्य
तो थांबणार आहे का? तो निघतोय सई. जमल्यास आता तरी थांबव त्याला. हॅलो सई, काय स्टेटस आहे? मला ना चैनच पडत नाहीये अगं इकडे. रात्रभर झोप लागली नाहीये तुझ्या विचाराने. सांग ना, काय झालं? गाडी सरकली का पुढे? काही घडलंय का पुढे? नाही, आणि काही घडणारही नाहीये. सई, तू तू रडतीयस? ऐक ना, मला खरं सांग ना, तू तू अजूनही बोलली नाहीयेस ना त्याच्याशी? नाही बोलले मी अजून. मला मनातनं खूपदा वाटलं की त्याच्याशी जाऊन बोलावं, पण माझं मनच मला अडवत राहिलं. मला वाटलं की त्याला न सांगता सुद्धा कळेल. असे खूप क्षण आले की जिथे मला वाटलं तो येईल, माझा हात हातात घेईल आणि म्हणेल की माझं तुझ्यावर प्रेम आहे. पण बहुतेक नाहीये त्याचं प्रेम माझ्यावर.